हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण जो पॉईंट घेतला होता त्या पॉईंटमध्ये आपण पाहिलं ॲप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की व्हेकल जर टर्न घेत असेल किंवा कर्व रोडवरती व्हेकल जर मूव्ह होत असेल तर त्या ठिकाणी व्हेकलचा स्पीड किती असणं गरजेचं आहे. जर स्पीड एक्सीड झालं म्हणजे स्पीड लिमिट जर क्रॉस झालं तर काय होऊ शकतं, व्हेकल विल बी थ्रोन ऑफ, व्हेकल जे आहे ते रस्त्याच्या बाहेर फेकली जाऊ शकतं. ठीक आहे, तर असंच एक एक्झाम्पल आपल्याला आणखीन एक पाहायचं आहे. ऍप्लिकेशन म्हणा किंवा एक्झाम्पल म्हणा. तुम्ही बऱ्याचदा कुठे यात्रेत जत्रेत गेला असेल तर यात्रेत किंवा जत्रेत गेल्यानंतर एक पॉइंट असतं पहा त्या ठिकाणी, ज्याला मौत का कुवा असं म्हटलं जातं, जिथं असा मोठा एक सर्कल असतो आणि त्या सर्कलमध्ये टू व्हीलर किंवा फोर व्हीलर जे आहेत ते टू व्हीलर किंवा फोर व्हीलर त्या सर्कलमध्ये चालवली जाते. खालनं ती व्हेकल अशी वरपर्यंत आणली जाते, वरनं परत ती व्हेकल खालीपर्यंत नेली जाते. मग त्या ठिकाणी ती व्हेकल ज्यावेळी ती व्हेकल ट्रॅव्हल केली जात असते, ड्राईव्ह केली जात असते, ती ड्राईव्ह करत असताना ती व्हेकल पडत नाही, कुठल्याही प्रकारचा ऍक्सिडेंटल कॉज होत नाही. बट ऑब्वियस त्याच्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्वाची असते. पण त्या ठिकाणी ती व्हेकल त्या मौत का कुवा म्हणजे जी वेल असते किंवा वॉल असते त्या वॉलमध्ये किंवा वेलमध्ये ती व्हेकल जी सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असते त्या सर्क्युलर मोशन साठी त्या ठिकाणी व्हेकलचा स्पीड लिमिट असतो. म्हणजे तेवढ्या सर्टन स्पीड मध्येच व्हेकल जर ड्राईव्ह केली तर ती व्हेकल सेफली त्या ठिकाणी ड्रिव्हन होऊ शकते, अदरवाईज ऍक्सिडेंट होऊ शकतात. म्हणजे दोन गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट जी महत्वाची आहे ती म्हणजे त्या ठिकाणी व्हेकलचा स्पीडवरती कंट्रोल असणं गरजेचंच आहे. आणि दुसरी जी आहे ती म्हणजे प्रॅक्टिस त्या ठिकाणी खूप महत्वाची असते. कुणीही जाऊन व्हेकलचा स्पीड कंट्रोल करून लगेच त्या ठिकाणी व्हेकल त्याच्यामध्ये चालवता येत नाही. मग त्या ठिकाणी जो स्पीड लिमिट आहे तो स्पीड लिमिट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे की किती स्पीड अंडर म्हणजे मिनिमम किती स्पीड असावा किंवा मॅक्झिमम किती स्पीड असावा की जेणेकरून व्हेकल बरोबर त्या मोठा कुवा जो असतो त्या गोल सर्कलमध्ये व्हेकल बरोबर काय केले जाते, खालनं वरपर्यंत आणि वरनं खालपर्यंत फिरवली जाते, कुठल्याही प्रकारचा ऍक्सिडेंट न होता. ठीक आहे, मग तिथं कुठले फोर्सेस ऍक्ट होतात, तिथं कुठला फोर्स सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो, या गोष्टी आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत, स्पीड फाइंड आउट करणार आहोत. ठीक आहे, ठीक आहे. आता या डायग्राम मध्ये बघा, या ठिकाणी हा जो आहे हा असा इथं हेडिंग बघा, वेल ऑर वॉल, वेल म्हणू शकता किंवा वॉल म्हणू शकता, वेल ऑर वॉल ऑफ डेथ म्हणजेच काय, मौत का कुवा. तुम्ही पाहिला असेल, बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहित असतात. ठीक आहे, मग आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा सपोज हा असा वेल आहे किंवा वॉल आहे, वॉल ऑफ डेथ. ठीक आहे, तर हा असा सर्क्युलर ट्रॅक आहे, सुरुवातीपासून बॉटम पासून हा सर्क्युलर ट्रॅक कन्सिडर करू शकतो आपण. हा असा सर्क्युलर ट्रॅक वरती व्हेकल मूव्ह
करत 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 काय केलं जातं, तर अशी वरपर्यंत आणली जाते आणि वरून परत ती खाली खाली खालीपर्यंत वॉटरपर्यंत आणली जाते. मग या ठिकाणी ज्यावेळेस हा सर्क्युलर ट्रॅकवरती ती व्हेकल मूव्ह करत असतो, ती व्हेकल मूव्ह करत असताना तर त्या व्हेकल वरती जो स्पीड आहे त्या स्पीड तो मॅक्झिमम किती स्पीड असावा, त्या ठिकाणी कोणकोणते फोर्सेस एक्झर्ट होतात हे आपण बघूयात. मग आता इथं सपोज व्हेकल जी आहे ती या पोझिशनला आहे, ठीक आहे. या पोझिशनला व्हेकल आता हा असा सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे. सी इज द सेंटर ऑफ सर्कल, ठीक आहे. या ठिकाणी आता ही जी व्हेकल आहे ती व्हेकल आणि व्हेकलचे जे टायर आहेत त्या व्हेकलचा टायर मधला आणि हा जो वॉल आहे या वॉल मध्ये जो फोर्स असतो Fs इज द फ्रिक्शनल फोर्स, हा व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शनला दाखवलेला आहे, ठीक आहे. व्हेकलचं जे वेट आहे हे व्हेकलचं वेट mg व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शनला दाखवलेलं आहे. ऑब्व्हियसली व्हेकल कुठल्याही पोझिशनला असू दे, कुठलाही ऑब्जेक्ट कुठल्याही पोझिशनला असू दे, त्याचं वेट कसं असतं, ऑलवेज ऍक्टिंग व्हर्टिकली इन द डाऊनवर्ड डिरेक्शन. मग हे व्हेकलचं वेट आहे, वेट of vehicle acting vertically in the downward direction. Fs is the force of static friction between the tires of vehicle and the surface. म्हणजे हा जो वॉल आहे किंवा वेल आहे, या वेल किंवा वॉलचा जो सरफेस आहे या सरफेस मधला आणि व्हेकलचे टायर्स याच्यामधला हा फ्रिक्शनल फोर्स आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी इथे मगाशी इन द सेन्स व्हॉट लास्ट लेक्चर मध्ये आपण जे इक्वेशन पाहिलं होतं त्या इक्वेशन मध्ये नॉर्मल रिएक्शन आणि वेट एकमेकांच्या अपोजिट होते, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण इथं आता या इक्वेशन मध्ये काय आहे तर इथं बघा हे वेट जे आहे ते वेट कोणी बॅलन्स केलेलं आहे तर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनने बॅलन्स केलेलं आहे. आणि एन इज व्हॉट, एन इज द नॉर्मल रिएक्शन. दिस नॉर्मल रिएक्शन, ही नॉर्मल रिएक्शन ज्यावेळी व्हेकल वॉल वरती फोर्स एक्झर्ट करत असते त्यावेळी वॉल कडून सुद्धा व्हेकल वरती फोर्स एक्झर्ट केला जातो अपोजिट डायरेक्शन मध्ये. दॅट इज द नॉर्मल रिएक्शन. त्यामुळे इथं एम इज द नॉर्मल रिएक्शन डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, ठीक आहे. काय काय पॉइंट्स आपण इथं बघतोय बघा. Fs is what? It is the force of friction किंवा frictional force between tires of vehicle and the road surface. त्याच्यानंतर mg काय आहे, mg is the weight of व्हेकल डाऊनवर्ड डिरेक्शनला ऍक्ट होतं. एन काय आहे, एन इज द नॉर्मल रिएक्शन ऑफ द वॉल ऑन द व्हेकल अँड सी इज व्हॉट, सेंटर ऑफ सर्क्युलर ट्रॅक, ठीक आहे. आलं लक्षात, ठीक आहे. आता इथं आपल्याला इक्वेशन लिहायचं. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर इथं फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन काय करतोय, वेटला बॅलन्स करतोय. त्यामुळे इथं आपलं पहिलं इक्वेशन काय मिळणार आहे, here Fs is equals to mg. इक्वेशन नंबर 1. अगेन इथं काय होतंय, व्हेकल सर्क्युलर ट्रॅक मध्ये मूव्ह होते. व्हॉट इज नेसेसरी फॉर सर्क्युलर मोशन, येस सेंट्रिपिटल फोर्स इज नेसेसरी फॉर सर्क्युलर मोशन अँड दॅट रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स इज गिवन बाय द नॉर्मल रिएक्शन. इथं नॉर्मल रिएक्शन काय करतंय, नॉर्मल रिएक्शन गिव्स और प्रोव्हाइड, नॉर्मल रिएक्शन प्रोव्हाइड necessary centripetal force, ठीक आहे. त्यामुळे आपण इथे इक्वेशन काय लिहिणार आहोत, here n is equals to what is the formula for centripetal force, mv square upon r. तुम्ही mr ओमेगा स्क्वेअर लिहिलं तरी चालेल, त्याच्या पुढे मग mv r स्क्वेअर लिहावा लागेल आपल्याला, ठीक आहे. बिकॉज इक्वेशन मध्ये आपल्याला ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला इझी जातं. हा असाही लिहू शकतो आपण, mr ओमेगा स्क्वेअर इट मस्ट बी इक्वल्स टू mv स्क्वेअर डिवायडेड बाय r. प्रत्येक वेळी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून दाखवणं गरजेचं नाही, तुम्हाला लास्ट इक्वेशन मध्ये क्लिअर झालेलंच आहे. ओमेगाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर हे इक्वेशन मिळतं. मग तुम्ही हे असं लिहा किंवा डिरेक्टली लिहिलं तरी चालेल. सपोज हे इक्वेशन नंबर 2 आहे, ठीक आहे. मग आता इथे आपल्याला पहिलं इक्वेशन मिळालं Fs इज इक्वल्स टू mg. इथे आपल्याला इक्वेशन मिळालं n इज इक्वल्स टू mv स्क्वेअर डिवायडेड बाय r. हे दोन इक्वेशन ज्यावेळी आपल्याला मिळालेले आहे तर आता या ठिकाणी Fs जो आहे त्या Fs ची व्हॅल्यू जी आहे मगाशी आपण फॉर्म्युला मिळालेलाच आहे, फ्रिक्शनल फोर्स कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, फ्रिक्शनल फोर्स. हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे हा फ्रिक्शनल फोर्स ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. त्यामुळे Fs ची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण अशी लिहू शकतो, Fs इज लेस दॅन ऑर इक्वल टू μs into n.
फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ची व्हॅल्यू जी आहे ही ऑलवेज कशी असते, लेस दॅन और इक्वल टू कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. त्यामुळे इथे काय केलं आपण, Fs इज लेस दॅन और इक्वल टू μs इंटू m. ठीक आहे. मग आता इथे काय करूयात, n ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. ठीक आहे. देअरफॉर Fs इज लेस दॅन और इक्वल टू μs आहे तसाच राहू द्या, n ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. mv² डिवायडेड बाय r. Fs इज लेस दॅन और इक्वल टू μs mv² डिवायडेड बाय Fs ची व्हॅल्यू काय आहे, mg. Fs ची व्हॅल्यू नाही म्हणता येणार इथे आपल्याला, तर Fs ने कोणाला बॅलन्स केलेला आहे, Fs ने बॅलन्स केलेला आहे mg ला. त्यामुळे Fs च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, इथं mg लिहू शकतो. हियर mg इज लेस दॅन और इक्वल्स टू μs mv² डिवायडेड बाय r. या m ला हा m कॅन्सल झाला. इथे इक्वेशन कसं लिहिता येईल, g इज लेस दॅन और इक्वल टू μs v² डिवायडेड बाय r. आपल्याला काय काढायचंय, आपल्याला स्पीड फाइंड आउट करायचं. ठीक आहे. त्यामुळे हा इथंच ठेवूया, याला पलीकडे पाठवूयात. म्हणजे मग आपल्याला इक्वेशन कसं मिळेल, v² इज इक्वल्स टू, ही डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटर जाईल, म्हणजे हा डिवायडेशनचा मल्टिप्लिकेशन जाईल, मल्टिप्लिकेशनची टर्म डिवायडेशन जाईल. v² इज इक्वल्स टू rg डिवायडेड बाय μs. अगेन आपल्याला काय पाहिजे, व्हॅल्यू हवी आहे, स्क्वेअर नको आहे. त्यामुळे इथं आपण काय कसं इक्वेशन लिहू शकतो, हियर v मिनिमम must be equals to under root rg divided by μs, and this is the minimum safety speed of a vehicle on this circular track. It is in the well of death. जो मोठा कुवा असतो त्या मोठ्या कुवा त्याच्यामध्ये म्हणजे वेल ऑफ डेथ मध्ये जी व्हेकल सर्क्युलर ट्रॅक मध्ये मूव्ह केली जाते त्याचा स्पीड एवढा असणं गरजेचं असतं. स्पीड याच्यापेक्षा कमी झाला किंवा स्पीड याच्यापेक्षा वाढला तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं, ऍक्सिडेंटल कॉजेस होऊ शकतात. बघा इथं परत काय आलं, व्ही मिनिमम स्पीड ऑफ अ व्हेकल ऑन अ circular track which is in the well of death. Now v minimum is equals to root rg divided by μs, where r is what, radius of curvature, g is what, acceleration due to gravity, and μs is what, it is the coefficient of static friction. Again it does not depend on the mass of vehicle. परत व्हेकलच्या मास वरती डिपेंड करत नाही. ठीक आहे. समजली ही व्हॅल्यू, काही डाऊट आहे कोणाला याच्यामध्ये. ठीक आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, जर एखादी कॉन्सेप्ट नाही समजली तर तुम्ही माझ्या पर्सनल नंबरवरती मला व्हॉट्सअपवरती क्वेश्चन विचारू शकता. तुम्ही कुठल्याही प्रकारे, आतापर्यंत बरेचसे व्हिडिओज तुम्हाला सेंड झालेले आहेत, बट कोणाचाही एकही क्वेश्चन आलेला नाही, रिप्लाय आलेला नाही की मिस हे समजलंय, हे समजलं नाही, तुम्ही पाहताय नाही पाहित, काहीही माहित नाही. लॉकडाऊनचा पिरियड आहे डिअर स्टुडंट्स, तर या वेळामध्ये तुम्हाला तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, तुम्ही त्या वेळेचा फायदा करून घ्या. जे व्हिडिओ लेक्चर्स तुमच्याकडे पाठवले जातात ते व्हिडिओ लेक्चर व्यवस्थित ऑब्झर्व करा, व्यवस्थित स्टडी करा. जर कुठल्या इक्वेशन मध्ये डाऊट असेल, कुठली कन्सेप्ट समजली नसेल, कुठली थिअरी समजली नसेल तर त्याच्यावरती रिप्लाय द्या, की मी पर्सनल वरती रिप्लाय द्या. ग्रुपवरती मेसेज पाठवणं गरजेचं नाही. तुम्ही माझा पर्सनल नंबर तुमच्याकडे आहेच, नसेल तर तुम्ही सरांकडनं घ्या. माझ्या नंबरवरती रिप्लाय करा की ही कन्सेप्ट समजली नाही, ही परत रिपीट करा, किंवा ती कन्सेप्ट मला सांगा, मी तुम्हाला तुमचा रिप्लाय येणं गरजेचं आहे. ज्या अर्थी आम्ही तुमच्यापर्यंत जे काही आहे ज्ञान ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतो या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये सुद्धा, तर तुम्ही सुद्धा त्याचा रिप्लाय देणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त वेळ तुम्ही अभ्यासावरती स्पेंड करावा. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया.